सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे धन 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 मंगल गावो रे, धन 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 मंगल गावो रे, धन 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 मंगल गावो रे, धन 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 मंगल गावो रे। शुभ दिन आज, शुभ दिन आज, आनंद मन गावो, धन 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 मंगल गावो रे। शुभ दिन आज, शुभ दिन आज, आनंद मन गावो, धन 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 मंगल गावो। सुर रस भीन राग रस भीनी, सुर रस भीन राग रस भीनी, लय संग रूप आज खिरियायो, धन 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 मंगल गावो रे, धन 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 मंगल गावो रे। शुभ दिन आज, शुभ दिन आज, आनंद मन गावो। आवो रे आवो सब, आवो रे आवो सब, आनंद बधावो, आवो रे आवो सब, आनंद बधावो। सूरज सगान गीत गुंगावे, धन 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 मंगल गावो रे, धन धन धन। सुर सतनाम लेत सुर सातो, सुर सतनाम लेत सुर सातो, अनहद नाद रूप धरियावे, धन 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 मंगल गावो रे, धन 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 मंगल गावो रे। शुभ दिन आज, शुभ दिन आज, आनंद मन गावो, धन 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 मंगल गावो रे, धन 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 मंगल गावो। सगुणात साकारले, निर्गुणात आकारले, जगणे आणि गाणे ज्याचे एक रूप झाले, अशा कुमार गंधर्व नावाच्या संगीतातल्या एका वेगळ्याच घराण्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रतिभावान गायिकेला आजच्या शब्दसुरांच्या मैफिलीत आपण आमंत्रित केलेलं आहे. रसिको, मी मनापासून स्वागत करतो सुप्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांचं. नमस्कार ताई. नमस्कार. कलापिनी ताई, वडील कुमार गंधर्व, आई वसुंधराताई,
म्हणजे घरामध्ये गाण्याची गंगोत्री आणि यमुनेत्री असं दोन्ही संगम होता. पण त्या मानाने गाण्याकडे तुम्ही उशिरा वळलात. किंबहुना आम्ही असं ऐकलं आहे की त्या बालवयात गाण्याबद्दल गाणाऱ्यांबद्दल तुमच्या मनात थोडासा रागच होता. खरं आहे काय? गाणाऱ्यांच्याबद्दल राग होता का हे तर सांगणं जरा अवघड आहे. ते बरोबर नाही आहे बहुतेक. पण गाण्याबद्दल थोडासा नाराजी जरूर होती. राग हा शब्द बरोबर नाही, कारण की मी तेव्हा फार लहान होते आणि राग वगैरे हे प्रकरण फार नंतरचं आहे. नाराजी थोडीशी रुसवा फुगवा होता असं मी म्हणू शकेन. पण जास्त का, कारण काय त्याचं? आता तुम्ही म्हणालात तसं कुमारजी आणि वसुंधराताई म्हणजे आई आणि बाबा दोघंही उत्तुच्च संगीतकार आणि कलाकार आईवडील म्हणून मला लाभले हे म्हणजे परम सौभाग्य आहे. हे पुन्हा पुन्हा सांगायची जरूर नाही असं मला वाटतं. पण त्याचबरोबर एक अतिशय बालपणातलं जे एक आपलं एक सांगणं असतं, जो एक आग्रह असतो की माझे आईवडिलांचं लक्ष माझ्याकडे का नाही, किंबहुना त्यांचं लक्ष मला सोडून इतर गोष्टींच्याचकडे आहे. म्हणजे इतर गोष्टींच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे संगीताच्याकडे, गाण्याकडे. तर तो एक थोडासा माझा नाराजीचा एक भाग होता की हे आपल्याला काहीच मोजत नाहीत, हे फक्त संगीताचाच फक्त विचार करतात. आणि त्यामुळे मला सोडून जी गोष्ट त्यांच्या फार जवळ होती ती म्हणजे संगीतच होती. आणि त्यामुळे माझा संगीतावरती राग होता की यही वो चीज़ है जो मेरे माँ बाप को मेरे से दूर करती है शायद. तर असं ते एक मनामध्ये थोडासा कुठेतरी एक भाव लहानपणी होता, निश्चित होता, ह्याच्यात काही वाद नाही. की काय हे म्हणजे जेव्हा बघितलं झोप उघडते तेव्हा बघतो तर आई रियाज करते, बाबा कुठेतरी विद्यार्थ्यांना शिकवत बसलेले आहेत किंवा त्यांचं मनन चिंतन चालू आहे. शाळेतून आल्यावरती पण बघितलं तर काहीतरी लिहिण्याचं काम चालू आहे, वाचनाचं काम चालू आहे संगीतासंबंधी. संध्याकाळी परत कोणी विद्यार्थी आलेले आहेत किंवा कोणी विशेष पाहुणा आलेला आहे किंवा काय, परत तंबोरे काढले गेलेले आहेत, ते रात्रीपर्यंत तंबोरे वाजवण्याचं काम चालू आहे, गाण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही आपलं मधून आपला काहीतरी छोटं मोठं काहीतरी आमच्यासाठी काहीतरी हलकंसं ताट वाढलं जातं आहे किंवा हलकंसं काहीतरी शाळेचं बॅग काहीतरी बाजूला काढून आपलं तेवढ्या पुरताच फक्त ते व्हायचं, बाकी मूळ संगीत. त्याच्यामुळे ती एक भावना सुरुवातीला नक्कीच माझ्या मनामध्ये होती. आणि माझा मोठा भाऊ मुकुल तो देखील खूप लवकर गायला लागला होता आणि त्याचा रियाज आणि इतर दुसरे शिष्य लोक सत्यशील देशपांडे आणि इतर दुसरे शिष्य लोकांचं पण येणं जाणं, चिंतामणी किरकिरे, शरद लोंढे आणि मीरा राव इत्यादी सगळ्या लोकांचं येणं जाणं सतत असायचं. काही विद्यार्थी तर घरीच गुरुकुलमध्ये राहिल्यासारखे आपल्या घरी राहायचे देवासला. तर सतत गाणं हा मूळ विषय. त्यामुळे आम्ही कुठेच नाही. त्याच्यामुळे मग राग नाही कळणार. खरं आहे. पण मग त्या रागाकडून या रागाकडे तुम्ही कशा वळलात? म्हणजे संगीतातल्या रागाकडे. आपल्या जीवनामध्ये मला असं वाटतं, ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की संस्कार हे फार महत्त्वाचे असतात आणि संस्कारांचा रोल आपल्या आयुष्यात फार महत्त्वाचा असतो. तसं माझ्याबरोबर घडलं म्हणून मी सांगू शकते. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की जरी थोडीशी नाखुशी संगीत ह्या विषयाला घेऊन होती, तरी पण कान आणि मन ह्याच्यावरती तर संगीताचे संस्कार सतत घडत होते आणि कानामध्ये सतत मला गाणं हेच ऐकू येत होतं, जरी मला ते किती हवं होतं किंवा नको होतं तरी. आणि ते फार उत्तम अर्थातच होतं. तर त्याच्यामुळे कुठेतरी ऐकत अनकॉन्शियस माइंडमध्ये आपण म्हणतो तसं ते संस्कार कदाचित झालेत असं मला म्हणावंसं वाटतं. आणि त्यामुळे बऱ्याच एका कालखंडानंतर म्हणजे मला वाटतं मी मिडल स्कूलमध्ये होते तोपर्यंत मी अजिबात संगीत गाणं ह्या विषयाकडे अजिबात ढुंकून बघितलेलं नाही आहे. कदाचित हे म्हणजे असं
विचित्र वाटेल कदाचित थोडं ऐकायला, कारण की जास्त करून आपण जेव्हा आज म्हणतो की बहुतांश गायक गायिका बऱ्याच लहान वयापासून त्या विषयाकडे बघतात, आवडीने कुमारजी सुद्धा अगदी गातात. लहान वयापासून गायला अर्थातच कुमारजींची गोष्ट थोडी निराळी म्हणून होती, कारण की ते चाइल्ड प्रोडजी होते आणि 7व्या वर्षापासून ते गायला लागले आणि 9व्या वर्षी ते त्यांच्या परिवारातले प्रमुख एक मेन अर्निंग पर्सन म्हणून नावाजले गेले होते. तर तो एक वेगळा म्हणजे विषय आहे असं मला वाटतं. पण तरी शिकणं हे सुद्धा बऱ्याच लवकर आपण सुरू करतो. माझं स्वाभाविकरित्या थोडंसं ह्या बाबतीमध्ये मी म्हणेन की उशिरा माझं लक्ष त्याबद्दल गेलं आणि शाळेमध्ये असताना मी थोडंसं गायला लागले. म्हणजे खरं ह्याचं श्रेय थोडंसं आईलाच जातं, कारण की तिनं मला थोडंसं खेचून आणलं की अगं मी शिकवते तेव्हा तू बसून ऐक तरी. मी दुसऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा शिकवते तू गाऊ नकोस पाहिजे तर, पण तू बसून ऐक. तर मला थोडी नाखुशीनेच मी तिच्या क्लासमध्ये मागे जाऊन बसायला लागले आणि असं ते हळूहळू ऐकूनच सुरुवातीला सुरू झालं. पण जेव्हा मी प्रत्यक्ष बसून शिकायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं अरे बापरे, हे तर महाकठीण कर्म आहे. तेव्हा फार म्हणजे कधी कधी तर असं वाटायचं की नको रे बाबा, कसं काय व्हायचं हे, मी कसं काय गाऊ शकेन, मला कसं काय येणार, बहुधा मला येणारच नाही काही, असं खूप सुरुवातीला म्हणजे वाटायचं. अजूनही वाटतं बऱ्याच अर्थामध्ये, असं नाही. म्हणजे जी गोष्ट तुमच्या घरामध्ये इतक्या सहजगत्या होत होती ती जेव्हा तुम्ही रीतसर शिक्षणाला सुरुवात केली तेव्हा त्यातली आव्हानं तुम्हाला जाणवली असं म्हणता येईल. आव्हान जाणवायला पण काळ होता. आव्हान जाणवलं गेलं ते खूप आणखीन उशिराची गोष्ट आहे. कारण की आव्हान आपल्याला केव्हा जाणवतं, जेव्हा आपण एका पायरीवरती येऊन पोचतो तेव्हा आपल्याला पुढचं क्षितिज दिसतंय की नाही दिसतंय हे कळतं. सुरुवातीच्या पायरीला, अगदी पहिल्या पायरीला असतो तेव्हा आपल्याला पुढचं काही दिसत नसतं, जमेल की नाही इथपासून तयारी असते. आणि माझ्या बाबतीत हेच खरं होतं, कारण की कुमारजी आणि ताई, वसुंधराताई ज्या पद्धतीने शिक्षण देत असत विद्यार्थ्यांना, रागज्ञान देत असत, बंदिशींचं ज्ञान देत असत, त्यांच्या शैलीची जी खुबी ते सांगत असत, तर त्या पद्धतीने शिकणं पण फार सोपं नाही आहे असं मला वाटलं. पण प्रयत्न करत होते. म्हणजे ते चौकटीतलं शिक्षण नव्हतं, त्यामुळे कदाचित तुम्हाला नाही असं मी नाही म्हणणार आपल्याला. कारण की मूळ हे ग्वाल्हेर पद्धतीमध्ये शिकलेले कुमारजी पण आणि वसुंधराताई पण, शिकवताना मात्र ते अतिशय काटेकोरपणे परंपरागत गोष्टींना लक्षपूर्वक सांगण्याचा त्यांचा एक कल असायचा आणि त्या पद्धतीनेच त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. तर त्याबद्दल मी असं नाही म्हणणार की चौकटीबाहेर, सुरुवातीपासून चौकटीबाहेरचा शिकून काही उपयोग नसतो. आपण चौकटीच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या मूलतः शिकणं फार फार गरजेचं असतं. तर तसंच शिकवण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला. मैत्र से हे शब्द सुरांचे, मैत्र से हे शब्द सुरांचे. कुमारजींनी तुमच्या गाण्याची दखल तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी घेतली आणि कशी घेतली, केव्हा? खूप लहानपणाची गोष्ट आठवते. म्हणजे 1970-71 साली प्रिसाइजली सांगायचं झालं तर त्रिवेणी नावाचा एक कुमारजींचा एक ॲल्बम आला होता HMVच्या माध्यमाने. सूरदास, मीराबाई आणि कबीर अशा तिन्ही भक्तिकवींच्या रचनांचं त्याच्यामध्ये त्यांनी गायन केलं होतं. वसुंधराताई आणि त्यांनी संयुक्त गायन होतं ते. आणि त्याच्या रिहर्सल्स बऱ्याच घरी चालायच्या. तर ते माझ्या खूप कानावरती म्हणजे वारंवार तेच असायचं आणि ते इतकं मोहक होतं की त्याच्यापासून सुटका होणं शक्य नव्हतं. आणि ते आपसूक मला ते पाठांतर होत गेलं त्याचं. तर एक दिवशी मी असंच
बाबांना म्हटलं, बाबा अशा डायनिंग टेबलवरती बसले होते, पानाचा डबा वगैरे त्यांच्या शेजारी होता. आणि मी बाबांना म्हटलं की बाबा तुम्हाला माहिती आहे का मला त्रिवेणी येते. ते म्हणाले असं तुला कशी येते. मग म्हटलं मला पाठ आहे. अच्छा म्हणून दाखव. म्हणून मी त्याचं पहिलं जे पद आहे त्रिवेणीतलं केदार रागातलं आहे ते पद, तर त्या पदापासून तर शेवटच्या भैरवीपर्यंत मीराबाईची भैरवी येते तिथपर्यंत मी धाडधाड 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 त्यांना ते सगळं म्हणून दाखवलं. तर ते इतके म्हणजे अचंबित झाले. त्यांनी लगेच आईला आवाज लावला की बघ जरा ही काय, हिचं बघ जरा, हिला कधी पाठ झालं, मला काही कल्पनाच नव्हती. असं ते एक बालपणातली एक सुंदर मला छोटीशी आठवण आहे, पण ती मला असं वाटतं महत्त्वाची आहे. आणि जे पहिलं पद तुम्ही ज्याचा उल्लेख केला ते आठवत आहे का काही, थोडीशी झलक एक दाखवता येईल. बरं बरं बरं. मैं गावो पद गावो मैं गावो पद गावो गुण गावो मैं गावो यो सबद बण्यो है ज्ञान सार कबीरा के प्रिय ध्यान धरी मेरा बरी जागी सतसूर कहत सबधायो राधा गोपी कुबरा प्रिय सखा उधो प्रभु गावो मैं गावो पद गावो गुण गावो मैं गावो पद गावो. फारच छान. म्हणजे कलापिनीताई, अवघड प्रश्नापासून आपण पेपर सोडवायला सुरुवात करतो, तसं तुम्ही सुरुवातीलाच हा अवघड प्रश्न सोडवलात आणि कुमारजींचं मन जिंकलं आणि तुमच्या शिक्षणाला तिथपासून सुरुवात झाली असं म्हणता येईल. संगीत समोर बसून शिकणं कुमारजींच्याकडे फार अवघड काम होतं. बंदिशी ऐकून थोड्या बहुत आल्यात असं वाटणं वेगळी गोष्ट आहे, आणि गाणं गुरुच्या समोर बसून शिकणं ह्यात जमीन आसमानाचा फरक आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण हुबेहूब ती बंदिश गातोय, आपल्याला येते आहे, पण जेव्हा आपण गुरुच्या समोर बसून सा लावतो आणि ते आपल्याला काही सांगतात गिरवायला, तेव्हा हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागतं की आपण किती छोटे आहोत, किती लहान आहोत आणि आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि कुमारजींच्या समोर बसून गाणं शिकणं ही येऱ्यागबाळ्याची गोष्ट नाही. मी अनेक वेळेला त्यांच्यासमोर जेव्हा केव्हा बसायचे गाणं शिकायला तंबोरा घेऊन, माझं अगदी ब्लँक झालेलं आहे डोकं, शून्य ज्याला म्हणतो आपण, काहीही कळत नसे की बाबा काय सांगतायत. मी गिरवायचे, ते मला जे सांगायचे ते मी गात असे, नाही असं नाही, पण मी नंतर आईच्याकडे येऊन ढसाढसा रडायचे की मला खरंच कळत नाही आहे ते मला काय शिकवत आहेत. मी गात असे त्यावेळेला, म्हणजे असं नव्हतं होत की माझ्या गळ्यातून ती गोष्ट निघत नव्हती, पण मला उमजत नव्हतं की काय चाललं आहे. तर असा तो हळूहळू प्रवास झालेला आहे. थोड्याशा भीती मनात ठेवून मी अर्थातच त्यांच्यासमोर शिकायला बसलेली आहे. आणि मला आईच्यामुळे म्हणजे मला मुकुलदादाला, आम्हाला सर्वांनाच एक मात्र गोष्ट महत्त्वाची खूप अशी वाटते की वसुंधराताई च्या अतिशय जागृत अशा दृष्टीमुळे बाबा काय आहेत आमचे हे आम्हाला पुरेपूर तिने आम्हाला लहानपणापासून जाण करून दिली. त्याच्यामुळे
पण जबरदस्त भीती वाटायची. एक वडील म्हणून गोष्ट वेगळी होती, पण गुरु म्हणून जेव्हा ते आमच्या समोर असायचे तेव्हा ते फार वेगळे असायचे आणि ते फार कडक होते त्या बाबतीमध्ये. खरं आहे, तुमच्या या सगळ्या मनोगतातून हे कळलं की शब्दामध्ये हे सांगणं खरोखर अवघड आहे कुमारजी काय होते हे. पण एक सहज कुतूहल म्हणून प्रश्न विचारायचा वाटतो, मगाशी तुम्ही जे संवाद सांगितले तुमच्यातले आणि त्यांच्यातले, तर तुम्ही कोणत्या भाषेतून बोलायचात? मराठी की हिंदी? घरी आम्ही मराठीच बोलतो, तो काय प्रश्न नाही. पण आम्ही आता ह्या पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये कुमारजींना देवास येऊन 75 वर्ष होतील. तर आता आणि आम्ही जन्मलोच माळव्या भूभागमध्ये देवासला, त्याच्यामुळे आसपास हिंदी भाषा ही मूळ भाषा म्हणायला हरकत नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांची पण बऱ्यापैकी हिंदी भाषीच लोक होते. आणि आणखीन जर थोडं खोलवर जाऊन सांगायचं म्हटलं तर मला माळवी भाषा फार चांगली बोलता येते, कारण की घरी येणारे जाणारे जे सर्व काम करणारा जो वर्ग होता, किंवा मी घराबाहेर जेव्हा जायचे, शाळेत जायचे, माझ्या मैत्रिणीसुद्धा आसपासच्या होत्या त्या भागातल्या. त्याच्यामुळे माळवी भाषेमध्ये बोलीभाषा त्याला मी म्हणेन, पूर्ण भाषेचा दर्जा आपण नाही देऊ शकत त्याला, ती बोलीभाषा आहे. तर माळवी बोली जी आहे ती फार मधुर आणि अतिशय गोड बोली आहे ती. तर त्या माळवी बोलीचं मला फार आकर्षण अजूनही आहे आणि मला आवडते ती भाषा. पण घरी मात्र आम्ही मराठीमध्ये बोलत असू. आता देवासचा तुम्ही उल्लेख केला, देवासला कुमारजी बरीच वर्ष राहिले, 75 वर्ष तुम्ही म्हणताय होतील आता. तर देवासचं तुमचं घर म्हणजे कलावंतांचा एक सांस्कृतिक कट्टा म्हणूया आपण, की तिथे सगळ्या क्षेत्रातले दिग्गज यायचे. मग त्या काळातल्या काही आठवणी आम्हाला ऐकायला आवडतील तुमच्याकडून. कोण येत नसे बाबांना भेटायला. तो तर म्हणजे एक आमचं घरचं दार हे कलावंतांच्यासाठी आणि कलाप्रेमी लोकांच्यासाठी नेहमी उघडं होतं आणि अजूनही आहे. हे मला सांगायला खूप छान वाटतं. बाबांच्या लेखी मोठातल्या मोठा मनुष्य आणि टांगेवाला, जर तो संगीतप्रेमी गाणंप्रेमी असेल तर ते दोन्ही एक. क्या बात आहे. कोणी का असे ना, त्याला गाणं आवडतं म्हटलं की विषय संपला. तो तिथेच येऊन बसेल जिथे कोणी दुसरा मोठा व्यक्ती येऊन बसला असेल. गाणं त्याला आवडतं की नाही, तो गातो का नाही गातो हा भाग वेगळा, पण त्याला गाणं आवडतं की नाही, त्याला रस आहे की नाही गाण्यामध्ये, हे त्यांना एक त्याचं फार हे होतं की हां आप आइए, आपको गाना पसंद है, आप आइए असं. तर खूप मोठे मोठे लोक घरी येऊन गेलेले आहेत. पंडित रविशंकरजी, आलारा खाँसाहेब, विलायत खाँसाहेब तर बऱ्याच वेळेला गाडीने जाता येता पण थांबून आणि भेटून जायचे. आधीच्या घरी म्हणजे आता आम्ही भानुकुलमध्ये राहतो, आधीच्या घरी पंडित ओंकारनाथजी पण गाडीने प्रवास करायचे, तेव्हा पण ते बऱ्याच वेळेला देवासला येऊन बाबांना भेटायला थांबलेले आहेत. कितीतरी लोक, नर्तक लोक, केलुचरण महापात्रजी, बिरजू महाराजजी, दमयंती जोशीजी फार मोठ्या नर्तिका, माधवी मुदगलजी, लीला सॅमसन, हे सगळे लोक आत्ताच्या काळातले पण सगळे लोक आणि आधीच्या काळातले पण मोठे मोठे लोक. भीमसेनजी अर्थातच, भीमण्णा, पंडित भीमसेन जोशीजी, वसंतराव देशपांडेजी, माणिकताई वर्मा, अशा सगळ्या खूप मोठे मोठी लोक देवासला वारंवार येत असत. आणि विविध क्षेत्रातले लोक, नुसतं संगीतकार असं नव्हे, कारण की बाबांचं सुरुवातीपासून वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये रस घेण्याचा जो एक त्यांचा इच्छा असायची आणि त्यांना आवड होती, त्याच्यामुळे विविध क्षेत्रातले आर्किटेक्ट म्हणा, स्कल्प्टर म्हणा, इंजिनियर्स म्हणा, लेखक, कवी, सगळे लोक विविध भाषातले, अमृतरायजी, प्रेमचंदजींचे चिरंजीव होते ते, असे सगळे लोक, हिंदी साहित्यातले सुद्धा खूप लोक येऊन गेलेले आहेत. मंगेश काका पाडगावकर, वसंत बापट काका, पुलं काका, बिंदा काका, सगळे श्रीपू काका, सगळे कोणाचं मी नाव घेऊ, किती लोकांची नावं घेऊ, म्हणजे एक मोठी यादी होईल ती. तर असा खूप सुंदर गोष्ट. कवी अनिल नागपूरचे, आत्मारामरावजी देशपांडे, असे खूप लोक येऊन जाऊन भेटायला यायचे, गप्पा चालायच्या.
कुमारजींचे अतिशय जवळचे असे पत्रकार मित्र राहुल बारपुते आणि चित्रकार विष्णू चिंचाळकर इंदूरलाच होते, तर त्यांचं वेळोवेळी येणं होत असे. बाबा जुन्या घरी राहायचे तेव्हा आधी पन्नालाल घोषची पण येऊन गेलेले आहेत घरी. तर असं ते एक बाबांचं व्यक्तिमत्व आणि संगीताशी त्यांची जी जोडलेली होती नाळ, त्याच्यामुळे खूप कलाकारांना त्यांना येऊन भेटणं पण आवडत असे आणि बाबांनाही खूप आवडायचं. तर त्याच्यामुळे येणं जाणं मात्र खूप छान आठवणी आहेत त्याच्या. पुलंचा तुम्ही उल्लेख केलात. पुलंचं आणि त्यांचं एक वेगळं मैत्र होतं. पुलंनी एक लेखही सविस्तर लिहिलेला आहे कुमारजींवरती. बरोबर. पुलंचा एखादा किस्सा असा काही तुमच्यासमोर घडला का? असा एक किस्सा म्हणून शकत नाही मी खूप लहान होते अर्थातच. ह्या सगळ्या माझ्या बालपणीतल्या गोष्टी आहेत. पण भाई काका नंतर पण आलेले मला खूप चांगले व्यवस्थित आठवत आहेत. म्हणजे नंतर पण बऱ्याच वेळेला त्यांचं येणं झालं. आणि तेव्हा कसं आता हल्ली सगळं जग बदललेलं आहे आणि आपण वेगळ्या वेगळ्या खोल्यांच्यामध्ये आता राहायला गेलेलो आहोत. अमक्याची बेडरूम तमक्याची बेडरूम वगैरे. तेव्हा असं बेडरूम प्रकरण वगैरे काही नव्हतं. आणि आमचं घर हे आश्रमवजा घर असल्यासारखं आहे. तिथे असं प्रत्येक आणि कुमारजींची खोली जी आहे ती म्हणजे आता ती साधना खोली आहे असं, त्याच खोलीमध्ये कुमारजी आराम पण करत असत आणि तिथेच त्यांची शिकवायची पण जागा होती. पण त्यावेळेला हे लोक आले, मोठे लोक आले की भाई काका म्हणा किंवा वसंतराव काका देशपांडे किंवा इतर राहुलजी गुरुजी, ह्या लोकांना दुसऱ्या खोलीमध्ये अंथरूण पांघरूण घातलेलं आवडायचंच नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की कुमारजींच्या समोरच आम्हाला तिथे झोपायचं आहे. जेव्हा आमची झोप उघडेल तेव्हा तो आम्हाला समोर दिसला पाहिजे आणि आम्ही लगेच गप्पा मारायला सुरुवात करणार आहोत. तर इतकं ते म्हणजे असं सुंदर नातं होतं. आणि मला खूप ह्या गोष्टीचा हेवा पण वाटतो आणि अप्रूपही वाटतं की किती मोठी लोकं आणि किती सहज आणि किती साधेपणाने आयुष्य त्यांनी जगले ते लोक. हे खरंच म्हणजे. आणि तुम्ही म्हणालात तसं की वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज त्यांच्याकडे भेटायला यायचे. मला असं वाटतं एक ज्याला आपण म्हणूया की सृजनात्मक शक्ती त्यांना कुमारजींकडून मिळत असावी. आदान प्रदान त्यांना मिळत होती, कुमारजींना पण त्यांच्याकडून मिळत होती असं मी म्हणेन. तो संवाद होता, तो एकतर्फा बात नाही थी वो. तर चर्चा होणं, संगीतावरती चर्चा होणं, शिल्पकार आल्यावरती त्याच्या शिल्पकलेबद्दल कुमारजी त्यांच्याबद्दल चर्चा करायचे. इंजिनियर्स लोक आले की ते कुमारजींच्या संगीताच्यामुळेच ओढले गेलेले असायचे. पण ते येऊन आपल्या क्षेत्रातल्या काही अद्भुत गोष्टी कुमारजींच्या बरोबर त्यांना शेअर करायला आवडायच्या. तर असं खूप व्हायचं. आर्किटेक्ट लोक आले की ते आर्किटेक्चरबद्दल कुमारजींशी चर्चा करायचे. ते लोक काय संगीताच्याबद्दल चर्चा करायचे नाही. पण तो जो वेगळ्या वेगळ्या विषयांच्या बरोबर जे चर्चा करायची जी एक गोष्ट होती, विचार आदान प्रदान करायची जी एक खूबी होती आणि त्याच्यामुळे एक दुसऱ्याला समृद्ध करण्याचा जे एक मार्ग होता तो फार सुंदर होता. ते फार अवघड आहे खरं म्हणजे. आर्किटेक्चरला समजून घेऊन संगीताच्या दृष्टिकोनातून त्याला बघता येणं किंवा शिल्पकलेला समजून घेऊन त्याच्यामध्ये संगीत बघणं किंवा शिल्पकारांनी संगीताला बघणं हे सोपी गोष्ट नाही आहे. पण तो आदानप्रदानाचा फार सुंदर एक प्रकार मी अनुभवलेला आहे. मैत्र से शब्द सुरांचे मैत्र से शब्द सुरांचे कुमारजींच्या बंदिशी आणि त्यांनी निर्माण केलेले राग हा सुद्धा एक न संपणारा विषय आहे. बरोबर. किती बोलावं तितकं कमी आहे त्याबद्दल. पण निसर्गातले नाना विभ्रम आणि मानवी मनातल्या भावभावना यांचा विचार कुमारजींनी फार सुंदर त्यांच्या बंदिशींमध्ये केलेला आहे. अगदी बरोबर. तर अशा काही बंदिशींबद्दल तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. काही बंदिशी का?
कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. बरं, मी आपल्यासमोर 2 बंदिशी सादर करते. पहिल्या बंदिशीचा राग बहार आहे आणि दुसऱ्या बंदिशीचा राग छायानट आहे. तर पहिल्या बंदिशीमध्ये जसं आपण म्हटलं की निसर्गामध्ये होणारे बदल, त्याचा एक सुंदर एक प्रश्न आहे, निसर्गाला प्रश्न आहे तो क्या बात आहे. की ऐसो कैसो आयो रितारे, असा तू कसा आलास, रिक्तता आहे तुझ्यामध्ये, रीता म्हणजे रिक्तता, असा कसा तू आलास, असा तो प्रश्न आहे. आणि दुसरी एक बंदिश जी मी आपल्याला म्हटलं छायानटमधली, ती अशी बंदिश आहे की भाई तुम मिलने आना तो नहीं चाहते लेकिन तुम आ जरूर जाते हो, नहीं आना तुम्हें आते हो, एक दिन बनठन कर मिल जाते हो. एक दिवशी तुम्ही येता, नटून थटून येता, भेटून जाता, पण नाही आना खरं म्हणजे यायचं नसतं तुम्हाला, पण तरी तुम्ही येऊन भेटून जाता. अशा त्या 2 छोट्या छोट्या बंदिशी मी आपल्याला ऐकवते.
जाते हो नहीं आना तुम्हें आते हो. लगन लगी अब उनसे तुम्हारे काहे जात हो हमरो दिन भूले हो नहीं आना तुम्हें आते हो नहीं आना तुम्हें आते हो नहीं आना तुम्हें आते हो जी. वा, क्या बात आहे. तर या बंदिशींमधून कुमारजींच्या त्यांचा व्यासंग जसा दिसतो तशी त्यांची संवेदनशीलता सुद्धा आपल्याला जाणवते. म्हणजे तुम्ही भानुकुलाचा मगाशी उल्लेख केलात तर भानुकुल हे देवीच्या मंदिराच्या मार्गावरती असलेला कुमारजींचं निवासस्थान अगदी आहे. बरोबर. आणि त्या ठिकाणी पूर्वी अशी प्रथा होती की बळी देण्याची प्रथा होती. बरोबर. तर एका कोकराची वेदना सुद्धा कुमारजींच्या मनाला अस्वस्थ करून गेली आणि त्याच्यातून सुद्धा एक बंदिश जन्माला आली. तर ती कथा काय होती नेमकी? बरोबर आपलं म्हणणं, पण थोडंसं मी इथे त्याला एक आणखीन जोड देते की फक्त बंदिश झाली नाही, राग निर्माण झाला. हो, वा. धून उगम राग. धून उगम राग कुमारजींनी 11 धून उगम राग केले. त्यामध्ये मालवती, लगनगंधार, राही, संजारी, निंदियारी, अहिमोहिनी असे अनेक आहेत. त्यामध्ये आपण जो आता उल्लेख केला त्या रागाचं नाव आहे मधसुरजा. मधसुरजा नावाचा राग. तर तो प्रसंग खरोखर त्यावेळेला म्हणजे आता सगळं बदललं आहे जग आता, पण त्यावेळेला तसं होत असे. आपण ज्याचा उल्लेख केला ते चामुंडा आणि तुळजाभवानी चं स्थान असलेलं ती आमची टेकडी आहे जिसको हम माताजी कहते हैं. तो हमारे घर का रास्ता जो है वो माताजी का रास्ता है. तर तिथे ते प्रसंग तो बघितला, कुमारजींच्या नजरेस आला आणि ते अतिशय विचलित प्रसंग होता तो, मनाला हलवून सोडणारा. आणि त्यातून जे काय विचार त्यांच्या मनामध्ये आले तो मधुसूर्जा नावाचा राग झाला. बचाले मोरीमा. वा. तर ते जे छोटं कोकरू आहे ते बचाले मोरीमा. हो हो हो. असं ते त्याचं वर्णन आहे. आपल्याला ते शब्दात सांगून बरोबर नाही, थोडंसं गुणगुणलं तर चालेल. अवश्य अवश्य. ये ना बचाले बचाले मोरी माया तारे ये बचाले बचाले मोरी माय आए 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 बचाले मोरी माय. ताई शब्दच नाहीत, म्हणजे दात कशी द्यावी हेच कळत नाही. इतकी आर्तता या बंदिशीमध्ये आणि या अगदी बरोबर रागामध्ये आहे. अगदी बरोबर. खूप आर्तता आहे, ह्याच्यात काही वाद नाही. आणि
हा जो राग झाला आहे ह्याचे स्वर वेगळा प्रभाव करतात, ह्याच्यात काही वादच नाही. मैत्र से हे शब्द सुरांचे, मैत्र से हे शब्द सुरांचे. मगाशी तुम्ही एक शब्द वापरलात की धून उगम राग. तर धून उगम राग म्हणजे नेमकं काय? धून उगम राग म्हणजे असं आहे की आता कुमारजी माळव्याला येऊन स्थायिक झाले देवासला, आणि माळव्याच्या लोकधुनांचा जो त्यांचा अभ्यास त्यांनी केला, तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की बऱ्याच लोकधुनांच्यामध्ये एकतर परंपरागत रागांच्या खूप आपल्याला मूळ सापडतं असं त्यांच्या लक्षात आलं. बिलासखानी आहे, भैरव आहे, सारंग आहे, भैरवी तर आहेच, देस आहे, एक बिहागडाचाही प्रकार सापडतो, बिहाग सापडतो, भिंपलास सापडतो. तर असे त्यांना खूप परंपरागत राग त्याच्यात बऱ्याचशा लोकधुनांच्यामध्ये आढळले. साधारणतः आपण जेव्हा लोकधुनांचा विचार करतो तेव्हा, राजस्थानी लोकधुनांचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की देस आणि मांड फक्त हेच राग, असं नाही आहे. माळव्याच्या लोकधुनांच्यामध्ये खूप परंपरागत रागांचे बीज त्यांना सापडले. तसेच अशा काही लोकधुना त्यांच्या दृष्टीस आल्या की ज्यांच्यामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं राग सौंदर्य त्यांना दिसलं, आणि त्यामुळे अशा लोकधुनांचा आधार घेऊन त्यांनी जे नवीन राग निर्माण केले त्यांना त्यांनी धून उगम राग म्हटलं. कारण की त्याचं मूळ त्या धुनांच्यामध्ये आहे, आणि ती एक धून, एक राग. म्हणजे आता जसं मत्सुर्जा म्हणजे एक मत्सुर्जाचं वर्णन करणारी धून नाही आहे ती, बऱ्याच धुनांचा परिपाक होऊन तो मत्सुर्जा राग झालेला आहे. लगनगंधार हा म्हणजे काय, लगनगंधार जी काही एक धून नाही आहे, लगनगंधारच्या अनेक धुना त्यांना सापडल्या असतील, ज्यांचा आधार घेऊन त्या रागाचा त्यांनी पूर्ण परिष्कृत स्वरूप आपल्यासमोर ते घेऊन आले. रागाचं स्वरूप आणणं इतकं सोपं नाही आहे. जसं पुलं एका ठिकाणी म्हटलेत की चित्रकाराला नवीन रंग निर्माण करणं हे फार अवघड काम आहे. नवीन रंग हा कल्पनाच म्हणजे आपण करू शकत नाही की नवीन रंग म्हणजे काय. सप्तस्वर, 7 स्वरांच्या पलीकडे श्रुती आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन नवीन एक राग निर्माण करणं त्यांना घेऊन हे एक सोपं काम नाही आहे. आणि त्या फार वेगळ्या रेंजचे ते राग आहेत. असं बाबा कुमारजी नेहमी म्हणत असत की भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जेवढे राग परंपरागत गायले जातात त्यांच्यापेक्षा ह्या धुनुगम रागांचं ची मांडणी, त्यांची स्केल फार वेगळी आहे. स्केलचे नाहीच आहेत ते, खरं म्हणजे ते संवाद साधणारे राग आहेत. तर त्यामुळे अशा रागांची मांडणी, अशा रागांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा त्याचं शास्त्र त्यांनी परिपूर्णतेने त्यांनी लिहून काढलं. त्याचे आलाप, त्याच्या ताना, त्याची रागाची पकड, रागाचं चलन, रागाच्या बंदिशी, असं सगळं 11 धुनुगम रागांचे त्यांनी वेगळे वेगळे, अर्थात संपूर्ण त्याचं शास्त्र त्यांनी बरोबर लिहून काढलं, मांडलं आपल्यासमोर. तर त्याच्यापैकी हा जो आपण म्हटलो तो मत्सुर्जा राग आहे, आणि तो धुनुगम एक राग आहे. म्हणजे एका अर्थाने कुमारजींनी संगीत विश्वाला दिलेली ही देणगी अगदी असंच म्हणता येईल. त्यांचं असं म्हणणं होतं की माझं संगीत, माझं म्हणजे कुमारजींचं संगीत असं नाही, समग्र विचार त्यांच्या डोळ्यापुढे असायचा. भारतीय संगीत, भारतीय शास्त्रीय संगीत, ज्याला ते माझं संगीत म्हणायचे, असं भारतीय शास्त्रीय संगीत किती दृष्टिकोनातून, किती वेगळ्या वेगळ्या रूपातून, किती वेगळ्या गोष्टींच्यामुळे समृद्ध मी करू शकेन त्याचा मी प्रयत्न करतो, असं त्यांचं एक म्हणणं होतं. आणि त्यामुळे लोकधुनांच्यामध्ये सापडलेले रागाचे बीज आणि वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या वेगळ्या घराण्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली दृष्टी, ह्या सगळ्याचा परिपाक ते म्हणायचे की माझा प्रयत्न असा असतो की मी किती माझ्या संगीताला समृद्ध करू शकतो ह्याच्याकडे मला बघावंसं वाटतं, आणि तशी वाटचाल मी करतो. आणि जोड रागांच्या बाबतीत सुद्धा कुमारजींचा एक वेगळा विचार होता.
तर त्याविषयी पण जरा आम्हाला सांगा ना. हो बरोबर. त्यांनी खूप सुंदर जोडराग केले हे वेगळं सांगायला नको. परंपरागत ज्या जुन्या वेगळ्या वेगळ्या घराण्यांचे विशेषतः जोडराग होते जुने, आता आपण सर्वश्रुत म्हणजे बसंत बहार आहे, हमिरी बसंत आहे, हमीर बहार आहे, असे अनेक जोडराग गायले जातात मोठ्या प्रमाणामध्ये. पण त्याला ते अर्थातच त्यांना माहीतच होते, पण त्यांना असं वाटलं की आणखीन आपण काही वेगळा विचार ह्याच्यामध्ये आणू शकतो. आणि जोडरागाची संकल्पना कुमारजींचं असं म्हणणं होतं की 2 राग किंवा 3 राग जे असतात ते मित्र आहेत. असं नाही की एकदा एक राग गायला आणि मग दुसरा राग गायला आणि मग एकत्र आपण काहीतरी एक बंदिशच्या माध्यमातून ते पेश केले, असं नाही. ते जोड राग म्हणजे ते जे 2 राग आहेत ते मित्र आहेत आणि ते आपल्या हाथ में हाथ लेके चल रहे हैं, एक दूसरे का हाथ थामे हुए चल रहे हैं वो. तर त्याच्यामुळे गाताना सुद्धा एका रागाचं दुसऱ्या रागामध्ये कसं संमिलन आपल्याला करता येईल ह्याच्याकडे त्यांचा कल होता. आणि तसे त्यांनी काही जोडराग केले. त्याच्यापैकी एक शुद्ध श्याम आहे, सोहनी भटियार आहे, केदारनंद आहे, गौरी बसंत आहे, असे बरेच जोडराग त्यांनी निर्माण केले. रसिको, कलापिनी कोमकली यांच्यासोबतचा हा संवाद मैत्र हे शब्दसुरांचेच्या पुढच्या भागातही असाच सुरू राहणार आहे. पुढच्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. नमस्कार. कलापिनी ताई, जोड रागामधलं एखादा काही नमुना आपल्याला एक बंदिश ऐकू. बरं. मारुजी मारुजी भूलो ना माने, मारुजी भूलो ना माने, माने मारुजी
सारी रतियाँ